अलीकडे तर महाराज जाहिरातीचा जमाना आहे. ज्याला परफेक्ट जमलं सोशल मीडिया तोच टिकला. जाहिरात लागते लोकांना. म्हणून संतांचा सुद्धा महिमा तुम्हाला सांगितला नाही तर संत कळतील कसा. बघा, एक मोठा शेठ होता. 1.5 कोटीची गाडी होती. सिग्नलवर गाडी थांबली. एक 15-16 वर्षाचं लेकरू काचेला ठोकत होतं आणि 10-5 पेन हातात होता. शेठ पेन घ्या ना, पेन घ्या ना. त्या शेठने काच खाली केला. कसे दिले पेन? ते म्हणले काही नाही, 2.5 रुपयाला 1 आणि 5 रुपयाला 3. तो शेठ जरा विचारवंत होता. म्हणले का रे बाळा, शाळा शिकण्याचं वय आहे, हे काय पेन विकण्याचं वय आहे का? हा पेन विकण्याकरता नाही, तुला शिकण्याकरता आहे. अजून तुला शिकण्याचं वय आहे. ते म्हणले शिकण्याकरताच पेन विकतोय. मग मात्र थोडीशी घटना भयानक. म्हणले म्हणजे काही नाही, आई वडील कोरोनात गेले आणि माझ्या आईची इच्छा होती की मी IAS बनावं. तिची इच्छा पूर्ण करण्याकरता दुपारपर्यंत मिळेल ते विकतो आणि दुपारून शाळेत जातो. मग तर त्या शेठी थोडा विचारवंत होता. बघा, प्रत्येक माणूस त्याच्या दृष्टीने बघतो. तो व्यापारी होता, त्याने व्यापारी दृष्टीने बघितलं. त्याला म्हणले बस गाडीत, पेनं सगळेच घे, बस गाडीत. त्याला गाडीत बसवलं आणि त्याच्या दुकानात नेलं. बसवलं दुकानात. त्याचं दुकान होतं सोन्याचं. कशाचं दुकान होतं? आणि सोन्याच्या दागिन्यांबरोबर हिरे, माणिक, मोती, सगळे खडे, म्हणजे सर्वोच्च मणी सगळं विकायला होतं. शेठ म्हणले बस. सोन्याची एक डिश घेतली, म्हणजे काय म्हणतात तुमच्याकडे, प्लेट घेतली, सोन्याची प्लेट घेतली आणि त्याच्याकडचा एक 2.5 रुपयाचा पेन त्या प्लेटमध्ये ठेवला आणि 2.5 रुपयाचा पेन त्या सोन्याच्या प्लेटमधला त्या शोकेसमध्ये ठेवला काचेच्या. त्या पोराला म्हणले बस निवांत थोडंसं. गिऱ्हाईक येऊ लागले, सोनं घेऊ लागले, कोणी खडे घेऊ लागले, त्याचं चालू राहिलं. एक गिऱ्हाईक आला आणि त्याचं एकदम लक्ष गेलं सोन्याच्या प्लेटमध्ये ठेवलेला पेन. तो म्हणले का हो शेठ, तू पेन काय विकायला ठेवलाय का? म्हणले नाही, सहज ठेवलाय, आपला विशेष आहे म्हणून ठेवलाय. म्हणजे अरे तो फार विशेष पेन आहे. मला सवय आहे की एखादी विशेष वस्तू असेल तर संग्रहित करायची मला सवय आहे. परदेशात गेलो होतो, तिथे एका संग्रहालयात फिरत होतो आणि त्या संग्रहालयात मला हा पेन सापडला. म्हणले काय विशेष आहे या पेनचं? म्हणले या पेनचं एकच विशेष आहे, भारताची राज्यघटना जेव्हा लिहिली गेली आणि त्या पेनवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने त्या राज्यघटनेवर ज्या पेनने सही केली तो हा पेन आहे. तोही बाबासाहेबांचा प्रेमी होता. ते म्हणले बाबासाहेबांचा हात या पेनला लागलाय आणि संविधानावर सही या पेनने झाली आहे, हा पेन मला पाहिजे. तो म्हणले विकायला ठेवलेलाच नाहीये, तो मला संग्रहित म्हणून ठेवला. ते म्हणले असं नका करू, मी डबलचे पैसे देतो पण मला तो पेन विकत द्या. ते म्हणले नाही नाही, मला विकायचाच नाही. तो हट्टी माणूस होता. माणसं शोसाठी काही करतात महाराज. हो, पात्रता नसताना आयफोन घेतात आणि दर महिन्याला हप्ता भरतात. शोसाठी काही करतात. नाही, पात्रता म्हणण्यापेक्षा गरज नसताना घेतात, हे महत्वाचं आहे. जाऊ द्या, सोडा विषय. तो म्हणले अरे मी तो पेन 2.5 लाख रुपयाला आणलाय, तो ऐतिहासिक पेन आहे. तो म्हणले हे 5 लाख रुपये घ्या, पण पेन मी घेऊनच जाईल. ते म्हणले मला द्यायचा नव्हता, खरंच द्यायचा नव्हता. तर तुम्ही एवढे हट्टायला लागले, ठीक आहे, फक्त व्यवस्थित सांभाळून ठेवा, त्याच्याने लिहू नका, काही नका, संग्रहित ठेवा. 5 लाखाला पेन विकला आणि 5 लाख पोराला शाळेला दिले. माझा दृष्टांत संपला. 2.5 रुपयाचा पेन 5 लाखाला कधी गेला त्याचा विशेष महिमा सांगितल्यावर आलिंगन घडे मोक्ष सायोजता जोडे, मोक्ष सायोजता
कैसा संतांचा महिमा.